भाऊ, तुम्हाला माहीत आहे का, वाराणसीत असं एक ठिकाण आहे जिथं स्वतः आई सतीचं कर्णभूषण पडलं होतं आणि त्या ठिकाणाला म्हणतात विशालाक्षी शक्तिपीठ. कथा सांगते की सतीदेवीच्या देहात आल्यानंतर विष्णूने सुदर्शन चक्रांतीचे शरीराचे 51 भागात विभाजन केले. त्यातलं कानातील दागिना म्हणजे कर्णभूषण इथे काशीमध्ये पडला आणि त्याच क्षणापासून आईला इथे विशालाक्षी देवी म्हणून पूजलं जातं. भक्तांचा विश्वास आहे की विशालाक्षीचं दर्शन घेतलं सगळं पाप धुतली जातात, अर्थही नाहीसे होतात आणि मनोकामना पूर्ण होते. जरा विचार करा भाऊ, काशीचं पवित्र वातावरण, गंगेतलं थंड पाणी आणि त्यातलं विशालाक्षी मातेचं अद्भुत शक्तिपीठ. म्हणता इथे गेल्यावर मोक्ष, शक्ती आणि भक्ती तिन्ही एकदम पॅकेजमध्ये मिळतं. तर मंडळी, तर हा होता काशीच्या विशालाक्षी शक्तिपीठाचा रहस्यमय किस्सा. अजून असंच शक्तिमय आणि वसलदार कंटेंट पाहायचा असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. हर हर महादेव.